नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सत्यपाल कांबळे. आत्ता आपण मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क या विषयाची चर्चा आपण करू लागलो आहोत. कारण हा विषय अलीकडच्या काळामध्ये संपूर्ण स्पर्धा परीक्षेत महत्त्वाचा ठरला आहे. त्याचं कारण असं आहे की अलीकडच्या काळामध्ये एक विद्याशाखा म्हणून, एक ज्ञानशाखा म्हणून मानवी हक्क हा विषय पुढे येताना दिसतो. म्हणून 2018 नंतर जे महत्त्वपूर्ण बदल झाले स्पर्धा परीक्षांच्या सिलेबसमध्ये, तर त्यांनी मानवी हक्क हा पेपर अधिक पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. जर आपण विचार केला MPSC आणि UPSCचा, तर UPSC आणि MPSCमध्ये विशेषतः आपण MPSCचा विचार करू लागलो आहोत आता. तर या पेपरमध्ये तुम्हाला राज्यसेवेला मुख्यसाठी 150 मार्कचा पेपर आहे. त्याबरोबरच इतर परीक्षांमध्ये PSIला साधारणतः 20-25 मार्क, महिला आणि बालकल्याण याला 21 मार्क, त्याचबरोबर इतर परीक्षांसाठी समाज कल्याण अधिकारी यांना 10-15 मार्क यासाठी हा विषय महत्त्वपूर्ण आहे. शिवाय हा विषय अतिशय क्लिष्ट आणि थोडासा गुंतागुंतीचा असल्यामुळे हा विषय आपल्याला लवकर पचत नाही. त्याचं कारण असं आहे की हा विषय सेपरेट हा विषय म्हणून नाही, तर समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, विज्ञान या विषयाचा जो महत्त्वपूर्ण घटक आहे, जो मानवी जीवनाशी संबंधित आहे, जो रोजच्या आपल्या दैनंदिन गरजाशी संबंधित आहे, असा विषय याच्यात टाकल्यामुळे आपण एका चाकोरीमध्ये मानवी हक्काचा आणि संसाधनाचा आपण अभ्यास करू शकत नाही. म्हणून आपल्याला ह्या सगळ्या विषयाला, म्हणजे जेवढे आंतरविद्याशाखीय अभ्यास आहेत, त्या अभ्यासाचा विचार करून आपल्याला हा विचार करावा लागतो. म्हणून हा अभ्यास अलीकडच्या काळामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण ठरलेला आहे. जर आपण सिलेबसवर जर नजर टाकली तर असं दिसतं की हा 2 भागात विभागलेला आहे. जो पहिला भाग आहे तो आहे मानव संसाधन विकास आणि दुसरा भाग आहे मानवी हक्क. जर आपण विचार केला तर थेअरी आणि प्रॅक्टिस हे दोन्ही इथे अंतर्भूत आहेत. प्रॅक्टिस काय आहे, हा पहिला पार्ट प्रॅक्टिस आहे, आणि थेअरी काय आहे तर ह्युमन राईट थेअरी आहे. म्हणजे सामाजिक जीवनामध्ये जेव्हा आपण पाहतो एक विद्यार्थी म्हणून, तेव्हा आपल्याला हे दोन्ही भाग समजून घ्यावे लागतात. मग या पहिल्या भागामध्ये काय दिलंय तर भारतातील मानव संसाधन विभाग, जे HRD आपण ज्याला म्हणतो, त्या अंतर्गत लोकसंख्या वाढीचा दर, लोकसंख्या वाढीच्या समस्या, आता या नवीन सिलेबसमध्ये त्याला 50पर्यंतच्या समस्या विचारात घेतलेल्या आहेत. त्याबरोबर बेरोजगारीचा वाढता दर, अशा अनेक समस्या ज्याचा संबंध हा मानव संसाधन विकास या संस्थांशी आहे, विभागाशी आहे, त्याचा अभ्यास आपल्याला या पहिल्या भागामध्ये करायचा आहे. हा तसा खूप मोठा भाग आहे. त्याबरोबरच आणि हा बहुतांश भाग अर्थशास्त्राशी संबंधित आहे. दुसरं शिक्षण, त्यामध्ये प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत, म्हणजे KG to PG हा जो भाग आहे, इथं पाहायला मिळतो. यामध्ये तुमचे जे शैक्षणिक धोरण राहिलेले आहेत स्वातंत्र्यापासून, तर त्या स्वातंत्र्यापासून ते कसे धोरणं बदलत गेली आणि आता काय बदल झाला आहे, तर ती धोरणं, शिक्षणाची आव्हाने, शिक्षणामधला ड्रॉपअप रेट हा इथे आपल्याला पाहायला मिळतो. त्यासोबत दुसरा जो घटक आहे 3 नंबरचा, तो म्हणजे व्यावसायिक शिक्षण आहे. याच्यामध्ये ITI पासून तुमचं मेडिकल सायन्स, इंजिनिअरिंग, म्हणजे सगळे टेक्निकल फील्ड इथे आपल्याला प्रॅक्टिकल बेसिसवरचं एज्युकेशन, ज्याला आपण व्यावसायिक शिक्षण असं म्हणतो, ते इथे पाहायला मिळतं. त्या संबंधित धोरणे, त्याच्यातली आव्हाने, त्यात झालेल्या उपाययोजना आणि आजतागायतची वाटचाल कशी राहिलेली आहे, तो विचार इथे आपल्याला पाहायला मिळतो. नंतरचं आहे आरोग्य हे मानवी जीवनाची प्राथमिक गरज आज बनलेली आहे. म्हणून आरोग्यासंबंधी जे धोरणं आहेत, त्या धोरणांचा विचार आपल्याला इथे करायचा आहे, की जे प्राथमिक आरोग्य केंद्रापासून जे एम्सपर्यंत जेवढे काही आरोग्यासंबंधीचे काही इस्पितळं आहेत, दवाखाने आहेत, त्याच्यासंबंधी शासनाच्या तरतुदी आहेत, तो विचार इथे आपल्याला करायचा आहे. त्याबरोबर शेवटचा भाग आहे ग्रामीण विकास, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था. साधारणतः तुमच्या 73व्या घटनादुरुस्तीपासून तुम्हाला यामध्ये थोडंसं अधिक फोकस पाहायला मिळतं.
कारण भारतीय राज्यघटना आणि विविध घटना दुरुस्त्यांनी ग्रामीण विकासाला अधिक प्राधान्य दिले. म्हणजे हा जर आपण विचार केला की ग्रामीण विकास सुरू कधी होतो, तर भारतातला ग्रामीण विकास 1952च्या सामुदायिक विकास कार्यक्रमापासून सुरू होतो आणि नंतर 1957 पासूनच्या वेगवेगळ्या समित्या आहेत, बलवंतराव मेहता समितीपासून ते आज आहेत, त्या समित्यांचा विकास आपल्याला करता येतो. कारण भारतातली जी संरचना आहे ती 3 टायर आहे, म्हणजे केंद्र, राज्य आणि स्थानिक. तर यामध्ये लोकशाही विकेंद्रीकरणाचा भाग प्रामुख्याने आपल्याला इथे विचारात घ्यावा लागतो. हा पूर्ण भाग प्रॅक्टिकल आहे, ज्याचा आपण रोज या घटकाचे मेंबर असतो. म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण याच एरियामध्ये वावरत असतो. की म्हणून हा प्रॅक्टिकल भाग यासाठी मी म्हणतोय, हा आपल्यासाठी अनोळखी आणि नवीन नाही आहे, जो आपण समजून घेऊ शकतो. हा जो दुसरा भाग आहे हा थेरॉटिकल पर्स्पेक्टिव्ह आहे आणि हा महत्त्वपूर्ण आहे, ज्यामध्ये मानवाधिकाराच्या विकासापासून ते सर्वसामान्य जीवनामध्ये आपण कसं वागायला पाहिजे इथपर्यंतची आपण नीतिमूल्य कशी जोपासायला पाहिजे तो भाग इथं पाहायला मिळतो. ज्याच्यामध्ये वेगवेगळे डिक्लेरेशन आहेत. म्हणजे मॅग्ना कार्टापासून तुम्हाला 1688ची रक्तहीन राज्यक्रांती, अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा, त्याच्यानंतर फ्रेंच राज्यक्रांती आणि नंतर 10 डिसेंबर 1948चा आंतरराष्ट्रीय मानव हक्क जाहीरनामा आपल्याला इथे पाहायला मिळतो. की या माध्यमातून आपण ही चर्चा का करायची यानंतर ही चर्चा का करायची, तर प्रमुख कारण असं आहे की आपण जेव्हा माणूस म्हणून जन्माला येतो तर आपल्याला काही अधिकार निसर्गतः प्राप्त होतात, जे कोणी आपल्याला बहाल करत नाही. जे दैनंदिन जीवनाच्या व्यवहारासाठी जगण्यासाठी ते अधिकार अतिशय महत्त्वपूर्ण असतात. मग ते नेमके कोणते अधिकार आहेत ह्याची समज आम्हाला या माध्यमातून प्राप्त होते. म्हणून अलीकडच्या काळामध्ये खरं तर मानवाधिकार हा विषयच किंवा मानव संसाधन विकास हा जो विषय आहे तो अधिक चर्चेमध्ये आला जगभरामध्ये. तो आला 10 डिसेंबर 1948 नंतर. याचं कारण असं होतं की 10 डिसेंबर या दिवशी जागतिक संघटनेने म्हणजे UNOने मानवाधिकाराचं घोषणापत्र, ज्याच्यामध्ये 30 कलमे आहेत, ही घोषणापत्र त्यांनी जाहीर केलं आणि त्यात त्यांनी सांगितलं की बाबा जगातल्या कुठल्याही माणसाला त्याचा जात, त्याचा धर्म, त्याचा रंग, त्याचा वंश, त्याचा पंथ, त्याचा देश या आधारावर त्याला भेदभाव करण्यात येऊ नये आणि प्रत्येकाला सन्मानानं प्रतिष्ठेनं जगण्याची संधी प्राप्त व्हावी, हा यामागचा हेतू होता. आणि मग त्या डिक्लेरेशनच्या आधारावर जगभरातील प्रत्येक राष्ट्रांना असं सांगण्यात आलं की बाबा तुम्ही तुमच्या देशांमध्ये की या अधिकाराचं पालन करावं, हे सगळे नैतिक आहेत. आणि मग पालन करण्यासाठी अनेक जे सदस्य राष्ट्र UNचे सदस्य राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांसाठी हे बंधनकारक आहे की त्यांनी त्यांच्या देशातल्या नागरिकांच्या मानवाधिकाराचं संरक्षण करावं. मग हे अधिकार संरक्षणाची चर्चा कधी होते, कारण कुठलाही देश, ज्या देशांमध्ये वेगवेगळे समाज राहतात, जाती, धर्म, रंग, वंश, पंथाचे लोक राहतात, तेव्हा त्या समाजामध्ये अनेक उपेक्षित घटक असतात, ज्या घटकावर हा सतत कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे अन्याय होतो. ज्याच्यामध्ये मग लिंगभेद आहे, स्त्री पुरुष जेव्हा आपण विचार करतो तर महिलावर नेहमी अन्याय झाला. मग दलित आहेत, मग आदिवासी आहेत, मग निग्रो आहेत, मग थर्ड जेंडर आहेत. अशा ज्या लोकांवर अन्याय झाला त्या लोकांच्या अधिकाराच्या रक्षणार्थ UNOने महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आणि मग तेव्हापासून मानवाधिकार नावाचा विषय हा महत्त्वपूर्ण ठरला. आणि आज तर शालेय जीवनापासून म्हणजे शालेय शिक्षणापासून ते उच्च शिक्षणांपर्यंत हा विषय प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आणि त्याच्या रोजच्या दैनंदिन जीवनाचा तो भाग बनलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून या पेपरमध्ये आपण काय चर्चा करणार आहोत, बालविकास ही चर्चा करणार आहोत. कारण आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारे बालकांचं शोषण होतं आणि त्या शोषणाच्या माध्यमातून बालकांना त्यांना पूर्ण विकसित होण्याची संधी प्राप्त होत नाही आणि या संधी वाचून त्यांचा संपूर्ण मानसिक, शारीरिक, भावनिक हा विकास होत नाही. की म्हणून त्यांच्यासाठी शासनाने आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये किंवा UNने काय भूमिका घेतल्यात त्याचा विचार आपल्याला इथं पाहायला मिळतो. त्याबरोबर महिला विकास, जसं आपण सुरुवातीला आधी म्हणालो त्याप्रमाणे
की महिलावर नेहमी हा अन्याय झालेला आहे. मग ती महिला भारतातली असो की जगातल्या कुठल्याही देशामधली असो. जर आपण त्याचा थोडासा तपशीलवार जर विचार केला तर असं दिसतं की महिला या नेहमी शोषणाचा आणि वेगवेगळ्या अत्याचाराचं ते भक्ष्य ठरलेले आहेत. त्याचबरोबर युवकांचा विकास, की या युवकांच्या विकासामध्ये विशेषतः आपण जेव्हा भारताचा विचार करतो तर युवक जो आहे तो देशाचा आधार असतो आणि या युवकाला चांगलं ट्रेन करणं हे त्या राजकीय व्यवस्थेचं, राज्यघटनांचं, त्या देशांचं, कायद्यांचं, त्या नागरिकांचं काम असतं. म्हणून त्याच्या संदर्भात झालेल्या वेगवेगळ्या उपाययोजना, त्यांच्यासाठी आलेल्या वेगवेगळे कार्यक्रम, धोरणे ही चर्चा आपण करणार आहोत. त्याबरोबर आदिवासी विकास हा पण याच्यामध्ये भाग आहे. कारण राज्यघटनेमध्येच अनुसूचित जाती आणि जमाती हा उल्लेख असल्यामुळे आपण जर विशेष घटकांसाठी जर राखीव जागा जर पाहिल्या तर 330 पासून ते 342 पर्यंत त्याच्यामध्ये आपल्याला हा पण भाग पाहायला मिळतो. आणि त्याचबरोबर आदिवासी विकासांच्या वेगवेगळ्या योजना, संविधान सभा असेल की नवीन राज्यघटनेमधले कायदे असतील त्या माध्यमातून आदिवासींचा विकासासाठी अनेक योजना राबवल्यात. त्यामुळे त्या घटकांचा अधिक विकास कसा करता येईल हा प्रयत्न प्रारंभीच्या शासनापासून राहिलेला आपल्याला दिसतो. त्याची चर्चा करायची आहे. त्यानंतर सामाजिक दृष्ट्या जे वंचित घटक आहेत, ज्या समाज घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येणारा संधी प्राप्त झाली नाही अशा घटकांना, जे काटावरचे घटक आहेत, जे सत्तेच्या बाहेरचे घटक आहेत, जे कुठल्याही सुविधा त्यांना आतापर्यंत प्राप्त झाल्या नाहीत किंवा सुविधा प्राप्त झाल्यात पण त्या अल्प प्रमाणातल्या आहेत, त्या समाज घटकांना समाजाच्या मुख्य प्रक्रियेत जोडून घेऊन त्यांचा विकास करणं हे कल्याणकारी राज्याचं, लोकशाही शासन व्यवस्थांचं ध्येय आहे. आणि त्या ध्येयाचा भाग म्हणून आपल्याला हे पाहायला मिळतं. त्याबरोबरच वयोवृद्ध लोकांचं कल्याण, त्यासंबंधीच्या अनेक योजना देखील आपण इथं चर्चा करणार आहोत. त्याबरोबर कामगार चळवळीचा विचार देखील आपल्याला करायचा आहे. कारण मोठी कामगार चळवळीची पार्श्वभूमी भारतामध्ये राहिलेली आहे, स्वातंत्र्याच्या अगोदरपासून ते स्वातंत्र्यानंतर. त्याबरोबरच जे अपंग आणि दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांच्या संबंधातल्या अनेक योजना आपण इथे चर्चा करणार आहोत. त्याबरोबर लोकांचे पुनर्वसन जो घटक आहे तो देखील आपण विचारात घेणार आहोत, की जे अनेक लोक विस्थापित झालेले आहेत वेगवेगळ्या प्रकल्पामुळे, तर त्यांचं पुनर्वसन कसं होतं, त्याच्या समस्या काय आहेत, त्या चर्चा आपल्याला इथे करायच्या आहेत. आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय व प्रादेशिक संघटना ज्या आहेत, ज्या UNOच्या ज्या उपशाखा आहेत, त्या अनेक उपशाखांचा ज्या महत्त्वपूर्ण आहेत त्याची चर्चा इथे आपण करणार आहोत. निवडक घटकांची चर्चा करायची आहे. त्याबरोबरच जे ग्राहक संरक्षण अधिनियम म्हणून आला 1986च्या, त्या 86च्या अधिनियमाची चर्चा आपल्याला करायची आहे. त्याबरोबरच मूल्य, नैतिकता आणि जी काही प्रमाणके आहेत नैतिकतेची, मूल्यात्मक, ती चर्चा देखील आपल्याला या सिलेबसमध्ये आपण करणार आहोत. आणि म्हणून हा आपला काय क्लास म्हणून नाही आहे, तर आपले एक प्रकारचे संवाद आहे. हा संवाद मुक्त स्वरूपाचा आहे. आणि आपण ऑनलाईन असल्यामुळे सध्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संवाद करूयात. जेव्हा आपला ऑफलाईन होईल तेव्हा आपण फेस टू फेस संवाद करूयात. या घटकामध्ये जेव्हा आपण विचार करतो तर यातला कोणता भाग आपल्याला अवघड जातो, तर ती चर्चा आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यामध्ये आपण याला निव्वळ ऑब्जेक्टिव्ह टाईप पाहत असतो. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह म्हणजे कसं, की इसवी सन पाठ करणे किंवा एखादा कार्यक्रम पाठ करणे. तर असं न करता 2018 पासून जे बदल झालेत स्पर्धा परीक्षांमध्ये, विशेषतः सिलेबसमध्ये, ते ऑब्जेक्टिव्ह टाईप नाहीत. म्हणजे घोका आणि ओका ही कल्चर आता संपलेली आहे. आता इथे काय आहे, आता इथे एक प्रकारे तुम्हाला विषय समजून घ्यावा लागतो. हे कन्सेप्च्युअल फ्रेमवर्क आहे. हे नुसतं पाठ करा आणि परीक्षेत लिहा असं नाही. तुम्ही पाठ केलेला कोणताही क्वेश्चन परीक्षेमध्ये आता येत नाही. कारण काय आहे की बाबा ये आणि आर आपण असं पाहतो, रिझन, आर्ग्युमेंट आणि रिझन. आणि या आर्ग्युमेंट आणि रिझनमध्ये आपल्याला तयारी करून जावं लागतं. म्हणजे एका प्रश्नासाठी तुम्हाला त्या चारही पर्यायाची तुम्हाला पूर्व माहिती असावी लागते. आणि जर पूर्वज्ञान नसेल, त्या 4 प्रश्नांच्या पर्यायाच्या संदर्भात जर आपल्याला काही माहिती नसेल, तर ती माहिती मग आपण ते प्रश्न नीट पद्धतीनं सोडवू शकत नाही. म्हणून पाठ करणं ही प्रक्रिया आता संपलेली आहे. आणि मानवाधिकार हा पाठ करण्यासारखा विषय नाही, तो समजून घेण्याचा विषय आहे.
आणि मग हे आपण समजून कसं घेऊ शकतो, तर हे समजून घेत असताना आपण संकल्पनात्मक जी काही मुद्दे आहेत, फ्रेमवर्क आहेत, कन्सेप्च्युअल फ्रेमवर्क आहे, ते आपल्याला समजून घ्यावे लागते. मग कसे समजून घ्यायचे आहे, तर साधारणतः आपण या जागतिक मानवाधिकाराच्या प्रतिज्ञापत्रापासून जर आपण विचार केला तर आपल्याला काही ऐतिहासिक तथ्यापासून विचार करावा लागतो. कारण मानवाधिकार हा विषय हा तुमच्या सायन्ससारखा आहे. हा केवळ पाठ करून परीक्षेत लिहायसारखा हा विषय नाही आहे. हा विषय आपल्या आजूबाजूला ज्या काही घटना घडतात त्या घटना फॅक्च्युअल आहेत. त्याचा ॲनालिसिस तुम्हाला स्वतःच्या दृष्टिकोनातून ते करता येणं हे अधिक महत्त्वपूर्ण आहे. आणि मग त्यासाठी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना, त्याचे पडसाद, त्याच्या प्रतिक्रिया आणि त्या प्रतिक्रिया कशा उमटतात तो विचार आपल्याला करावा लागतो. जर एक उदाहरण सांगायचं झालं तर आत्ताच अमेरिकेमध्ये एक कृष्णवर्णीयावर अन्याय झाला आणि त्यांनी डुप्लिकेट नोट दिली म्हणून त्याची हत्या करण्यात आली. त्या घटनाचे पडसाद पूर्ण जगभर उमटलेले आपल्याला दिसतात. म्हणजे जगातली कुठलीही घटना, आता ती घटना त्या देशाच्या मध्येच राहत नाही, तर या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून संचार क्रांतीमुळे ती घटना आता जगभर पसरते आहे. म्हणजे भारतात एखादी जर मानव अधिकार उल्लंघनाची घटना घडली असेल तर त्याचे पडसाद जगभर पडतात आणि बाहेरच्या घटनांचे पडसाद ते भारतावर देखील पडतात. म्हणून आपण विचार करत असताना, त्याचा अभ्यास करत असताना आपल्याला हा भाग विचारात घेणं तो अधिक गरजेचा आहे. म्हणून आता आपण अभ्यास करताना नुसतं वाचायचं आणि सोडून द्यायचं असं नाही. आपण हा विषय किंवा ही संकल्पना नीट पद्धतीने वाचणे पहिली स्टेप. दुसरी स्टेप त्याचं आकलन नीट करणे, ते आपल्याला कितपत समजली ते तपासणे. आणि जर ती नीट कळत नसेल तर ती पुन्हा वाचणे. पुन्हा वाचून जर ती नीट कळत नसेल तर इतर मित्राशी चर्चा करणे. त्यानंतर त्या संकल्पनेवर थोडंसं चिंतन करणे आणि त्या संकल्पनेचा अन्वयार्थ लावणे हा अभ्यासाचा आता परिक्रम बनलेला आहे. पण अभ्यास म्हणजे फक्त तुम्ही एकटं वाचा आणि परीक्षेमध्ये जा असं नाही, तर त्या अभ्यासाचा संबंध आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या घटनांमध्ये आपल्याला शोधावा लागतो. तरच आपण आपला विषय हा नीट पद्धतीने आपण प्रेझेंट करू शकतो आणि त्याचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये नीट पद्धतीने समजतात आणि ते आपण सोडवू शकतो. अन्यथा आपण नुसतं पाठ करून तो विषय नीट पद्धतीने समजून घेऊ शकत नाही. कारण मानवाधिकारासारखा विषय हा पाठ होण्यासारखा नाही, कारण तो इतका व्हास्ट आहे आणि तो संकल्पनात्मक असल्यामुळे एका संकल्पनेचं दुसऱ्या संकल्पनेशी काय नातं आहे हे नीट आपल्याला समजून घेणं इथं महत्त्वपूर्ण आहे. म्हणून यामध्ये हे सगळे समाज घटकाचे भाग आहेत आणि या समाज घटकांच्या भागामध्ये आपण बालविकास, महिला विकास, युवकांचा विकास, आदिवासी विकास हा जो भाग आपल्याला पाहायला मिळतो, हा भाग आपण अनेक धोरणांच्या माध्यमातून ते समजून घेऊ शकतो. जी आधी धोरणं होती, नंतरच्या काळात धोरणं आली आणि आताची धोरणं कशी आहेत, त्याच्यामध्ये काय बदल झाला, तरुणांच्या किंवा महिलांच्या किंवा बालकांच्या जीवनामध्ये काय बदल झाला. आणि आज तर आपण असं म्हणतो की मानवाधिकारासारखा विषय हा जितका व्यापक बनलेला आहे की केवळ आपण याचा अर्थ किंवा याचा संबंध हा मानवाशी जोडत नाही, तर आता आपण याचा संबंध मानवाशी संबंधित जे इतर प्राणी, पक्षी, झाडं ही जी जैवसृष्टी आहे त्या जैवसृष्टीच्या रक्षणासाठी सुद्धा आता मानवाधिकार हा शब्द आज आपण वापरू लागलो आहोत. म्हणजे आपण अनेक वेळा पाहतो की पर्यावरण संरक्षणासंदर्भात काम करणारे जे काही ॲक्टिव्हिस्ट आहेत ते पर्यावरणाच्या संदर्भात किंवा प्राण्यांच्या संदर्भात, पक्ष्यांच्या संदर्भात मानवाधिकाराच्या बाजूने त्याची चर्चा करतात. म्हणजे जर पर्यावरण जर वाचलं तरच आपण वाचू. म्हणून मानवाधिकाराचा विषय आज हा इतक्या व्यापक पद्धतीने पुढे येतोय की याचा संबंध केवळ मानवी जीवनाशीच नाही, तर मानवी जीवनाशी संबंधित असणारे जे इतर जैवविविधता आहे, जैविक घटक आहेत, त्या घटकांच्या विकासाशी सुद्धा आता मानवाधिकाराचा संबंध आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून आपण नीट पद्धतीने हा विषय समजून घेऊ शकतो आणि हा विषय जर समजला
तर मला असं वाटत नाही की बाबा हा आपल्याला काय अवघड जाईल. तुमच्या सगळ्या विषयामध्ये हा विषय जरी अवघड असला तरी मार्काच्या दृष्टिकोनातून तो फार सोपा आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही MPSCचा अभ्यास करताय, जेव्हा तुम्ही सगळे सामाजिक शास्त्र वाचताय, तुमच्या अभ्यासाचे घटक वाचताय, तेव्हा त्या प्रत्येक घटकांमध्ये थोडा थोडा का होईना मानवाधिकार हा विषय येतो. तर म्हणजे राज्यघटना वाचताय तेव्हा राज्यघटनेमध्ये तुम्हाला मूलभूत अधिकार इथे भेटतात. तुम्हाला मार्गदर्शक तत्वे ते मानवी हक्काचा भाग म्हणून आपण विचारात घेतो. म्हणून तुम्हाला पंचायत राज मानव हक्काचा भाग म्हणून आपण विचारात घेतो. अनेक कायदे आहेत, ते कायदे आपण मानव हक्काचा भाग म्हणून विचारात घेतो. तर आपणास या पद्धतीने तो विषय समजून जर घेतला तर आपल्याला थोडंसं सोपं जातं. त्याबरोबरच हा जो 6 नंबरपासून जो भाग आहे तर तो इथपर्यंत 10 नंबरपर्यंत हा भाग कसा आहे, तर हा भाग उपेक्षित जे घटक राहिलेले आहेत समाज जीवनामध्ये, ज्या लोकांची उपेक्षा केली, ते शोषणाचे किंवा हेटाळणीचे जे काही आधार ठरलेले आहेत, काय म्हणतो आपण त्याला, ते नेहमी त्याचे भक्ष्य ठरलेले आहेत, अशा घटकांना सामाजिक प्रक्रियेमध्ये आणणे हा मुख्य भाग इथे पाहायला मिळतो. म्हणजे जे वंचित समूह आहेत इथे भटके आहेत, जसं की आपण फाशीपारधी पाहतो, भटके घिसाडी पाहतो, वैधूक पाहतो जातीच्या बेसिसवर, किंवा अनेक असे समाज घटक आहेत जे समाज घटक आजपर्यंत त्यांना कुठलेही लाभ मिळालेले नाहीत. भटक्या विमुक्तासहित SC ST मध्ये अनेक जाती समूह आहेत, अनेक समाज समूह आहेत की ज्या समूहांना कोणत्याही प्रकारची ओळख आज मिळत नाही. तर त्या समूहाच्या वतीने किंवा त्या समूहाचं सक्षमीकरण करणे आणि त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणणे, त्यांच्या समस्या उजेडामध्ये आणणे हा मानव हक्काचा किंवा मानवाधिकाराचा तो महत्त्वाचा आज भाग बनलेला आहे. ज्याच्यामध्ये सामाजिकदृष्ट्या वंचित घटक आहेत, ज्याच्यामध्ये वयोवृद्ध आहेत. 60 वर्षानंतर आपण आज भारतामध्ये आपण असं पाहतो की भारतामध्ये 60 वर्ष ज्या माणसाचं वय होतं, किंवा ते स्त्री असो की पुरुष असो, की त्या लोकांना, ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे मुलं हे त्यांचं संगोपन करत नाहीत. मग अशा वेळी वृद्धाश्रम निर्माण झालेले आपल्याला पाहतो. यावेळी त्यांच्या अधिकाराचं रक्षण होण्यासाठी आपल्याला हा विषय महत्त्वपूर्ण आहे. तसेच कामगार, अपंग आणि बाकी घटक आपण विचारात घेणार आहोत. आपण पुढच्या लेक्चरमध्ये मानवाधिकारापासून ती चर्चा सुरू करणार आहोत. धन्यवाद.